उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंना छळलं, त्रास दिला आणि पक्षाबाहेर जायला भाग पडलं. शिवसेनेच्या अधोगतीला उद्धव ठाकरे जबाबदार, नारायण राणेंची टीका. नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष का सोडला? राणे कुटुंबाची चोच नरकातच बुडालेली. भास्कर जाधवांची टीका. तर जाधवांकडून नितेश राणेंचा नेपाळी वॉचमॅन असाही उल्लेख. चलो वरळी असं म्हणत विजयी मेळावा वरळीतून होणार असल्याची सामनातून घोषणा. मेळाव्याला उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे उपस्थित राहणार. दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये असा GR मी काढलेला नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जरूर एकत्र यावं. मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला. उद्धव ठाकरेंचा GR असेल तर समोर आणा आणि जाळा. हिंदीच्या GR वरून राऊतांचं फडणवीसांसह भाजपला आव्हान. ठाकरेंच्या उपनेत्याने अहवाल लिहिला होता. मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा. तर कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. त्रिभाषा सूत्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं. मी पदाला नाही तर कामाला महत्त्व देतो असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पक्षप्रमुख पद स्वीकारण्यास नकार. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण बिनविरोध. आज अधिकृत घोषणा होणार. प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्यानं बिनविरोध निवड. पालिका निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वाखाली होण्याची शक्यता. पालिका काबीज करण्यास शेलारच आवश्यक. नेतृत्वाचं मत, सूत्रांची माहिती. तर मुंबई अध्यक्षपदासाठी दरेकर आणि साटम यांच्या नावाची चर्चा. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आज भाजपात प्रवेश करणार. मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी 2 वाजता पक्षप्रवेश होणार. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मवियात फूट पडण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गोटातून स्वबळाचा नारा. राज ठाकरेंची भूमिका अमान्य असल्याचं मत. 7 तारखेच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन. आंदोलनाबाबत राजू शेट्टींनी पोलिसांची त्यांना नोटीस. इंदापुरातील सराटीत संत तुकोबांच्या पादुकांचं नीरास्नान. तुकोबांच्या पालखीचा सोलापुरात प्रवेश. अहमदाबाद येथील विमान अपघाताला विमानातील संगणकीय बिघाड कारणीभूत असण्याची शक्यता.